सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील एक व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी समोर आणला आणि या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्या शेजारी रोख पैशांनी भरलेली एक बॅग दिसून येते। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली। मात्र या प्रकरणी मंत्री संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। बघूया। चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। करू द्या ना कायदेशीर कारवाई माझ्यावरती, काय नवीन नाही आमच्यावर। अंगावर बनियान, हातात सिगारेट आणि बाजूला पैशांनी भरलेली कथित बॅग। मंत्री संजय शिरसाटांच्या या व्हिडिओमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। मात्र हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा संजय शिरसाटांनी केला। त्यामुळे या प्रकरणी शिरसाट आता खासदार संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे। माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहता तर तो मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो। स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलंय हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती। म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। करू द्या ना कायदेशीर कारवाई माझ्यावरती, काय नवीन नाही आमच्यावर। सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही। अशा प्रकारच्या अनेक नोटिसा आम्हाला येत असतात, सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात। हे मोगलच आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं, पडझड केली होती। हा व्हिडिओ आपल्या घरातला असल्याचं मंत्री संजय शिरसाटांनी मान्य केलं। मात्र या बॅगेत दिसणारे पैसे नव्हे तर कपडे असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर या बॅगेमध्ये पैसेच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला। मला संजय शिरसाटांची कमाल वाटते। बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाही कपडे असतील असं शिरसाट म्हणूच कसे शकतात। मी त्या व्हिडिओचा झूम करून फोटो काढलाय। हा माझा घरचा व्हिडिओ आहे असं ते म्हणतात। त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावं की जी रूम व्हिडिओमध्ये दिसतीये ती खरंच त्यांच्या घरची आहे। मला फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूम मध्ये सीसीटीवी लावणं अतिशय चुकीचं आहे। हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल है उसमें उसके लिए एक बेड रखा है, लेकिन अभी हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा। इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत। ये बेवकूफी भरे ऐसे वीडियो दिखा के, अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये, इसमें क्या मिलने वाला है? नहीं, अगर वो उसमें अगर दिख भी रहे हैं तुमको, इसमें क्या है? क्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, समोर आला। मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आला। बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या, काही बॅगा उघड्या आहेत, काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत, असा तो व्हिडिओ आहे। मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअब्रू होण्याचं कारण नाही। त्यांनी त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा आहे तुम्ही प्रसिद्ध केलाय। व्हिडिओ मी काढलाय का चोरून? नाही। मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे। आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण असो वा मंत्री संजय शिरसाटांचा बेडरूम मधील कथित व्हिडिओ प्रकरण, या दोन्ही घटनांमुळे ऐन अधिवेशनात शिंदेंच्या शिवसेनेला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाडांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशा भाषेत या दोन्ही नेत्यांना सुनावल्याचं समजतंय। मात्र असं असलं तरी मंत्री संजय शिरसाटांनी पैशांच्या बॅगेवरून केलेलं मिश्किल वक्तव्य चर्चेत आलंय। हा आम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये त्याच पॉझिटिव्ह अँगलने तो पेशंट बरा होऊन बाहेर गेला पाहिजे, हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो। म्हणून सुप्रियाजी तुम्ही चिंता करू नका। पैशाची मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, पैशासाठी काही अडलंय असं समजण्याचं काहीच कारण नाहीये।
पैसे देने वाले हम है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है. म्हणून पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ. परंतु पेशंट माझा एकदम हसत गेला पाहिजे. काय आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे मी त्याच्यावर खुलासा करावा नाही, नाही ते तेच आहे. महाराष्ट्र काय आंधळा नाही हो, महाराष्ट्र डोळस आहे. हे बघा, प्रत्येक जणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, हेच म्हणतो की माफ आहे. त्यात काय म्हणतो, हे तर चालतंच, त्याला काय आहे. मंत्री संजय शिरसाटांच्या बेडरूम मधील कथित व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलंय. याबाबत भाजपा आणि राष्ट्रवादीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळं महायुतीतील मित्र पक्ष मंत्री संजय शिरसाटांपासून 4 हात लांब का राहतात? सचिन जिरससह पद्मेश पवार, पुढारी न्यूज.